आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा याबद्दल सुंदर आणि सोपे भाषण पाहणार आहोत. लिहून घ्या. सुप्रभात मित्रांनो, सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे गुरुपौर्णिमा या पवित्र आणि प्रेरणादायी दिवसाचं औचित्य साधून एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्व गुरुजनांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि वंदन. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर तो गुरुशक्तीच्या उपकारांची आठवण करून देणारा दिवस आहे. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो आपल्या अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु. आई वडिलांनंतर जर कोणी आपले गुरु आयुष्यात घडत असतील तर ते म्हणजे आपले शिक्षक गुरु. प्राचीन काळात ऋषीमुनींनी गुरुकुल परंपरेतून विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्या काळात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर आचारधर्म, नीतिमूल्य आणि व्यक्तिमत्व घडवणे होतं. आजही आपल्या शाळा आणि शिक्षक हेच कार्य करत आहेत. आपल्याला योग्य दिशा दाखवतात, चुका सुधारतात आणि यशाच्या वाटेवर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. शाळेत जेवढं शिक्षण मिळतं तेवढंच घडणंही महत्त्वाचं असतं, आणि हे जे घडवत ते आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रेमळ शिस्त. आपल्यातील प्रत्येक यशामागे कोणीतरी गुरु असतो. एखाद्या कठीण प्रसंगी जो आधार देतो, योग्य सल्ला देतो आणि चुकीवर प्रेमाने बोलून योग्य मार्ग दाखवतो, तो खराच गुरु. म्हणूनच आपल्या सर्व शिक्षकांना आज आपण मनापासून धन्यवाद देऊया. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपली वाटचाल सोपी होते. शेवटी एवढेच म्हणेन, गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे सुखद अनुभवाचा आधार. गुरुशिवाय आयुष्य अपूर्व वाटतं. गुरुच असतो जीवनाचा आधार. धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.